नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खास मालवणी चिकन. काही जास्तीचा तामझाम नाही, झटपट होणारं संडे स्पेशल मेनू. सर्वप्रथम आपण वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी एक कांदा उभा चिरलेला घेतला आहे. त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची असं छान भाजून परतून घेतलेलं आहे. हे छान परतून झालं की ते बाजूला ठेवून घेऊ आणि नंतर आपण खोबऱ्याचे जे तुकडे आहेत ते भाजून घेऊ. मी इथे अर्धा नारळ घेतलेला आहे, म्हणजे अर्धा नारळाची कवड घेतलेली आहे. ते बारीक चिरून घेतलं आहे आणि ते व्यवस्थित असं भाजून घेऊ. खरपूस म्हणजे एकदम काळं करू नका, म्हणजे वाटण काळं होतं. नंतर हे छान गंधासारखं बारीक वाटून घेऊ. आता आपण चिकनच्या ग्रेव्हीला फोडणी करून घेऊया. पातेल्यात 2 चमचे तेल घ्या. त्यात मी 4 हिरव्या वेलच्या घातलेल्या आहेत आणि 2-3 तेजपत्त्याची पानं घालून घेतली आहे. हे जरा 2 सेकंद परतवून घ्या. नंतर त्यात 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले टॉमॅटो घातलेले आहेत. ते छान परतून घ्या, म्हणजे टॉमॅटो तेलामध्ये चांगला गळून दे. जरा नरम झाला की टॉमॅटो देखील आपला आंबटपणा त्याच्यामध्ये सोडतो. छान प्रकारे नरम झाला की ग्रेव्हीला पण एक दाटसरपणा येतो. आणि आपला हा टॉमॅटो छान परतून झाला की त्यात मॅरिनेशन केलेलं जे चिकन आहे ते आपण घालून घेऊ आणि ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊ. माफ करा मंडळी, माझ्याकडून इथे मॅरिनेशन केलेलं चिकनची क्लिप मिस झाली आहे, पण काही काळजी करू नका. मी तुम्हाला सांगते, मी मॅरिनेशन करताना हे अर्धा किलो चिकन आहे, बोन सकट आहे. ते स्वच्छ 3 पाण्यात धुवून घेतलं आहे. त्याला त्याच्यात अर्धा चमचा मीठ घातलं आहे, हळद घातलं आहे, लाल काश्मीरी तिखट घातलं आहे, माझा मालवणी स्पेशल मसाला घातलेला आहे, 2 चमचे दही घातलेलं आहे, आलं, लसूण, हिरवी मिरची अशी पेस्ट मी 2 चमचे घातलेली आहे आणि हे चांगलं एकजीव करून अर्धा तास चिकन मुरण्यासाठी ठेवलेलं होतं. बस एवढंच मॅरिनेशन होतं. हे मॅरिनेशन केलेलं चिकन चांगलं परतून घेतलं की तुम्ही बघितलंच. नंतर आपण त्याच्यात जे वाटण केलेलं होतं ते 2 मोठे चमचे वाटण मी घातलेलं आहे आणि हे वाटण चांगलं थोडा वेळ परतून घ्या. आणि परतून घेतल्याच्या नंतर थोडंसं चिकनला स्वतःचंच पाणी सुटतं. नंतर आपण गरजेनुसार त्याच्यात 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी आहे ना, ते 2 ग्लास पाणी तुम्ही चिकनमध्ये घालून घ्या. चिकनमध्ये घालून घेतल्याच्या नंतर चांगलं व्यवस्थित ते चिकन एकत्र ढवळून घ्या आणि आता चिकनला चांगली दणदणीत अशी वाफ येऊन देऊया आणि चिकन त्या वाफेमध्ये चांगलं शिजून येईल. हे चिकन शिजून आलं, वाफ चांगली दणदणीत आली की आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. चवीनुसार मीठ घाला आणि त्याच्यातच ह्या चिकनची चव वाढवण्यासाठी 1 चमचा मालवणी गरम मसाला मी घालणार आहे. हा मसाला घालून घेऊ आणि नंतर तुम्ही छान हे चांगलं एकत्र ढवळून घेतलं की तुम्ही नंतर बघू शकता की कसा झणझणीत चमचमीत चिकन शिजलेलं पण आहे. आणि तुम्हाला खरंच सांगते, हे चिकन शिजत होतं त्यावेळेला घरात अगदी सुगंध दरवळत होता. बघा कशी छान अशी तर्री आपल्या या चिकनला आलेली आहे. मग काय मंडळी, बघून वाटतंय की नाही हे चिकन खावंसं. नक्की तुम्ही ही चिकनची रेसिपी घरी करून बघा. आणि काहीही जास्त तामझाम नाही आहे, काहीही अगोदर पूर्वतयारी वगैरे करून घ्यायला नको. रविवार म्हटलं की सकाळीपासून सगळीच घरात धावपळ असते, सगळीजणं घरात असतात. त्या पद्धतीने बघा कशी रटमट अशी चिकनची ग्रेव्ही शिजते. मग काय खावंसं वाटतं आहे ना, तर चला मग आपण प्लेटिंग करून घेऊया. गरमागरम वाफाळलेला भात, नरम लुसलुशीत तांदळाची भाकरी,
फ्राईड चिकन, झणझणीत चिकनचा रस्सा आणि सॅलड असा मस्त बेत असेल ना, तर संडे स्पेशल का नाही होणार मला सांगा. तुमच्यासाठी खास मालवणी बेत. मैत्रिणींनो, मंडळींनो, तुम्हाला हा बेत जर आवडला असेल तर मला नक्कीच एक लाईक करा, कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन एका रेसिपीबरोबर. त्यापुरतं तुर्तास धन्यवाद. Thank you for watching my videos. Thanks a lot. Bye guys.